नमस्कार. मी सर्वप्रथम आपला धन्यवाद मानेन. तुम्ही माझी दखल घेतली आहे की सामान्य माणसाचा राहुल निवृत्तीमध्ये माझं नाव आहे. प्रभाग क्रमांक 17मधून OBCमधून निवडणूक लढवत आहे. मी सर्वसामान्य जनतेसाठी हक्कासाठी आजपर्यंत आपण पाहत आहे की आमच्या प्रभाग क्रमांक 17मध्ये जे चालू आहे वातावरण पूर्ण दूषित झालेलं आहे. रस्ते नाही, पूर्ण महागाई झालेली आहे आणि जनतेचा जो रोष आहे, आमच्या प्रभागामध्ये काहीच विकास झाला नाही हे महत्त्वाचे आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात श्रीमंत महानगरपालिका ही आपण आज पाहत आहोत. या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की त्यासाठी माननीय अरविंद केजरीवाल साहेब यांनी दिल्लीचं जसं सरकार आणि पंजाबचं सरकार केले तसंच पिंपरी चिंचवडमध्ये राहुलमध्ये सामान्य OBC कुटुंबातील धनगर समाजाला एक आम आदमीचा उमेदवारी चिन्ह देऊन एक मला संधी देण्याचा मला त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि ही नक्कीच या संधीचं सोनं नक्कीच. मध्ये साहेब, मेंढ्याच्या मागे फिरणारा मुलगा सभागृहाच्या दिशेने वाटचाल करतोय, या सर्व भावनिक गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? आज आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण बघतोय की धनगर समाज हा एवढा मोठ्याने आहे, पण कोणत्याही पक्षाने, राजकीय पक्षाने आमच्या धनगर समाजावरती न्याय दिला नाही आहे. पण माननीय अरविंद केजरीवाल यांचे मी खरंच खूप खूप धन्यवाद मानून आमच्या धनगर समाजातर्फे मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो की त्यांनी एक सामान्य कुटुंबातील धनगर समाजाला एक न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाची उमेदवारी दिलेली आहे मला. तुम्ही जातात म्हणाले पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील 1 नंबरची महानगरपालिका, पण त्याच महानगरपालिकेवर कर्ज घेण्याची वेळ आलेली, महापालिकेने कर्ज देखील घेतलेले. ह्याचे दोन बाजू येतं एक नाण्याचे. आपण जसं आपलं कॉईन असतं तसं दोन्ही बाजू, एक शासन आणि प्रशासन, दोन्ही एकाच बाजूच्या मनी येतं. त्यासाठी हा माझा सामान्य जनतेकडून मी एक निमित्त आहे. माझी लढाई सामान्य जनतेसाठी लढाई असणार आहे आणि मी नगरसेवक होणं म्हणजे सामान्य जनताच नगरसेवक असणार आहे. आणि मी कंटिन्यू आज गेले अनेक वर्षापासून मी तळागाळात जनतेशी काम करत आहे आणि इथून पुढेही करणार आहे. हाच माझा विश्वास असणार आहे. आणि सामान्य जनता खरा OBC काय असतो आणि OBC काय करून दाखवू शकतो पालिकेत जाऊन हे दाखवण्याचे ही वेळ नक्कीच जनता मला संधी देणार आहे. तुम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये संघटनेमध्ये अनेक काम करत आला, अनेक संघटनेमध्ये तुमचा मित्रपरिवार आहे, तर सर्व मित्रपरिवार तुमच्यासोबत हा निवडणुकीच्या काळात आहे का? मला सांगायला मला उत्साह वाटेल की या निवडणुकीच्या काळामध्ये ह्या मित्रपरिवार आणि बहुजन समाज वर्गानेच या सर्वांनीच ताकद देऊन मला उभं केलं आहे. आज प्रत्येक मित्राने, परिवाराने, सर्वजणांनी मला 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये असे गोळा करून ह्या निवडणुकीसाठी मला रिंगणामध्ये पाठवलं आहे. मी सर्वांचे आभार मानेन, कारण मी ह्यांच्यामुळंच मी ताकद ही दाखवून. आज जरी माझ्यासोबत मी एकटा म्हणून ठाम आहे, पण ज्यावेळेस 15 तारखेला तुम्हाला खरंच दिसेल की राहुलमध्ये प्रभाग क्रमांक 17मधून सर्वाधिक जास्त मताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडून येईल. तो म्हणजे प्रभागातील सर्व मतदारांना काय आवाहन कराल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला, तो लोकशाहीचा उत्सव कशा प्रकारे साजरा केला पाहिजे सामान्य? मी प्रभाग क्रमांक 17मधील तमाम जनतेला मी सांगेन की माझी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल आणि ह्या लढाईमध्ये सामान्य जनता हा माझ्याशी पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि तोच माझा विजय असणार आहे महत्त्वाचा.